भाजप बरोबर राहिलं पाहिजे तर हे आपल्याला सगळ्यांना करता येणं शक्य आहे. आज समोर जे उमेदवार जे काही लढतात बघा, काही जण अपक्ष लढतात, काही जण शिवसेनेच्या उमेदवारांना घेऊन लढायला लागले. तर माझा आपल्याला प्रश्न आहे की अपक्षांची ताकद किती, अपक्षांच्या माग कोण आहे, अपक्षांनी उद्या एखादं काम करायचं म्हटलं जे जिल्हा परिषदेच्या आवाक्याच्या बाहेरचे आहे तर हे काम अपक्ष मंडळी किंवा अपक्ष उमेदवार कुठनं आणणार आहे, कुणाची ताकद त्यांच्या मागे येणार आहे याचा विचार आपण मतदान केला पाहिजे. नुसतं मला पद पाहिजे, मला पदावर बसायचंय, मला खुर्ची पाहिजे, मला सत्तेत जायचंय म्हणून पक्षाकडे एकीकडे उमेदवारी मागायची आणि मग पक्षाच्या विरोधात जाऊन परत बंडखोरी करायची, अशा लोकांना आपण थारा देऊन चालणार नाही हे लक्षात घेतलं पाहिजे. शेवटी संघटना, पक्ष शिस्त, पक्ष ताकद, पक्षाची किंवा सगळ्या गोष्टी महत्वाच्या आणि हे अगदी स्पष्टपणे मी आपल्याला सर्वांना सांगतो. तेव्हा अपक्ष शिवसेना यांच्या नादाला लागण्यात किंवा यांचा विचार करण्यामध्ये काही एक अर्थ नाहीये. काही फायदा तुमचा, माझा, आपल्या नागठाणे गटाचा किंवा या गटातल्या कुठल्याही गावाचा होणार नाही आपण लक्षात घ्या. उलट या लोकांच्या नादाला आपण जर लागलो, चुकीचे जर निर्णय आपल्याकडनं जर झाले, होणार नाही ते मला माहित आहे, पण झाले तर आपलं 5 वर्ष पूर्ण नुकसान हे आपल्या मतदारसंघाचं, आपल्या गावाचं, आपल्या वाडी वस्तीचं आपण करून घेणार आहे. हे कुठेतरी आपण मतदार म्हणून समजून घेतलं पाहिजे. पुढच्या 1-2 दिवसात मगाशी राजू भैया पण बोलला, ह्या गोष्टी जर आपण कुठेतरी समजून घेतल्या पाहिजे की आता बाकीचे जे उमेदवार आहेत हे वेगवेगळ्यांची नावं वापरायला लागतील, वेगवेगळ्या लोकांचे फोटो दाखवायला लागतील. सध्या सोशल मीडियावर काही होते आणि आता ते AI आल्यामुळे आणखीन काही होते. म्हणजे उद्या माझा फोटो आणि कोणाकडून जोडला तर ते AI वरचा व्हिडिओ करून काही पण कसला पण व्हिडिओ कुठं पण तयार होतो ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळं हे प्रकार आता 1-2 दिवसामध्ये चालू होणार आहे. त्यामुळं एकच आहे की हे तिन्ही उमेदवार हे मी, उदयनराजे आणि मनोज दादा आमच्या चर्चेतनं पक्षानं दिलेले उमेदवार आहेत. याच्यामध्ये तडजोड नाही, याच्यामध्ये दुसरा काही मतप्रवाह नाही हे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवा. त्यामुळं जे आपलं मतदान आहे ते कमळालाच करायचंय आणि कमळाच्या समोरचं बटन दाबूनच आपल्याला करायचंय. एवढी आपण सगळ्यांनी खबरदारी घ्यावी. गावोगावी आपण ते लोकांच्या मनावर बिंबवावं की आपल्याला कमळाला सोडून जायचं नाही. आपल्या गावाचा विकास, आपल्या वाडीचा विकास, आपल्या इथले जे काही प्रश्न आहेत ते जर सोडवायचे असले तर भाजप आणि कमळाबरोबर राहिले बोलतील, बोलवच्चनगिरी करतील, काहीतरी बस सांगतील, पण तिथून पुढं या लोकांचा फायदा तुम्हाला मला काही नाही आपण लक्षात घ्या.